नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करते. चला, आजची भाजी मी बनवणार आहे मोड आलेल्या मेथीची भाजी मी इथे करणार आहे. तर बघा, थंडीचे दिवस आहेत. मेथी आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे खात असतो. तर ही मेथी आहे. मेथीचे दाणे मी हे व्यवस्थित भिजत लावून आणि ह्याला मोड आलेले आहेत. मोड आल्यामुळे ह्याच्यातले पौष्टिक तत्व अजून वाढतात. तर एक वाटीभर मेथी मी व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे आणि त्याला छान असे चाळणीमध्ये भिजवल्यानंतर उपसून आणि त्याच्यावरती झाकण ठेवून याला मोड आणलेले आहेत. आणि दुसऱ्या दिवशी परत मोड छोटेसे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून त्या चाळणीमधलं संपूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे. अशा प्रकारे ह्याला मेथी चिकट नव्हता, खराब नव्हता, छान इथे मोड आलेले आहेत. तर मेथीची पालेभाजी आपण खात असतो. छोटी छोटी मेथी जी असते, समुद्री मेथी म्हणतात, तर ते मेथी सुद्धा आपण थंडीमध्ये खात असतो. तर वेगवेगळ्या प्रकारे मेथीचं थंडीमध्ये आपण शरीरासाठी उत्तम गरमी येण्यासाठी किंवा हीट त्याच्यामध्ये असते, तर सगळेजण आपण मेथी खात असतो. मेथीचे लाडू असतील किंवा असे बरेच प्रकार आपले असतात, ते खात असतो. यासाठी बघा, एक मीडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे. कापून सोपी भाजी आहे. तर फोडणीसाठी मी कढई ठेवलेली आहे. 2 टीस्पून मी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला कडक गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम होते तोपर्यंत 4-5 लसणाच्या पाकळ्या मी इथे चिरून घेते बारीक. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी घालते जिरं, चिरून घेतलेला लसूण आणि कांदा. 1 चिमटीभर घालायची आपल्याला हिंग, अर्धा टीस्पून घालायची आहे हळद आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. 1 टीस्पून मी घालते रस्सा भाजीचा मसाला आणि अगदी 2 चिमटे घालते लाल तिखट. लगेच आपल्याला घालायची आहे मेथी. चवीपुरतं घालायचं आहे मी. गरम पाणी आपल्याला घालायचं. बघा, जेमतेम संपूर्ण मेथी आपली दाणे हे पाण्यामध्ये इथे झालेले. एवढं पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. झाकण ठेवून आणि आपल्याला ही मेथी शिजवून घ्यायची आहे. गॅस मी मिडियम केलेला आहे. पॅक झाकण ठेवलेलं आहे. मिडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटानंतर आपण व्यवस्थित आपली मेथी एकदा मध्ये परतवून द्यायची आहे. खाली लागता कामा नये. मिडियम गॅस त्यासाठी ठेवायचा आहे. 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. मिडियम गॅसवरती मी व्यवस्थित ही मेथी शिजवून घेतलेली आहे. मेथी एकदम मस्त आपली ही शिजलेली आहे. खूप गाळही करायची नाही आणि आपल्याला कच्ची ठेवायची नाही. ह्या पद्धतीने मी इथे मोड आलेली मेथी शिजवून घेतलेली आहे. थोडंसं मी इथे असा रस्सा ठेवलेला आहे. तर ह्यामुळे छान टेस्ट पण येते आणि एकदम सुकी जर भाजी तुम्हाला आवडत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही रस्सा या भाजीमध्ये ठेवू शकता. अन्यथा तुम्ही संपूर्ण हे पाणी सुद्धा आटून घेऊ शकता. 2 ते 3 मिनिटांमध्ये संपूर्ण पाणी आटून जातं ह्याच्यातलं आणि मेथी आपली खूप गाळ झालेली नाही. तुम्हाला इथे बघू शकता. तर ह्या पद्धतीने मोड आलेल्या मेथीची पौष्टिक भाजी करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.